हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संघ कार्यालयातील बौद्धिकासाठी अजित पवार गटाची दांडी। तर अजित पवार आणि आमदार आले असते तर काही बिघडलं नसतं, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 2024चा एकच संकल्प, अजितदादांना करायचे मुख्यमंत्री। राष्ट्रवादीत पडेल ते काम करेल, अमोल मिटकरींचा निर्धार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय जनगणनेला विरोध। विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्याकडून बौद्धिकावेळी उल्लेख। संघाची भूमिका भाजपला अडचणीची ठरण्याची शक्यता। माझ्यावर गोळ्या झाडल्या जातील, गुणरत्न सदावर्तेंकडून भीती व्यक्त। माझी हत्या झाली तरी जयश्री पाटील लढा सुरूच ठेवतील, कांदिवलीतील मेळाव्यात सदावर्तेंचं वक्तव्य। शिंदे समितीकडून मराठा आरक्षणासंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारला सुपूर्द। मुख्यमंत्री शिंदे आज विधान भवनात मत मांडणार। शिंदे समितीचा अहवाल मराठा मंत्रिमंडळ उपसमितीनं स्वीकारला। बैठकीदरम्यान मंत्री भुजबळ आणि शिंदेंमध्ये स्वतंत्र बैठक। नागपुरात आज विशेष कॅबिनेट। मराठा आरक्षणावरील मुद्द्यांवर बैठकीत काय निर्णय होणार, राज्याचं लक्ष। दाऊद 1000% फिट, विषबाधा झाल्याच्या केवळ अफवा, बातम्या तथ्यहीन, छोटा शकीलची एका वृत्तपत्राला माहिती। इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत बैठक। जागा वाटप आणि लोकसभेची रणनीती ठरण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। आतापर्यंत 92 खासदारांचं निलंबन। इंडिया आघाडीचे खासदार नाराज, संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसनं युतीचं महत्त्व शिकायला हवं। 2024 साठी आघाडीच्या रथाला सारथी नेमावा लागेल, सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सल्ला। दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्यची बाजू घेतल्यानं उद्धव ठाकरेंकडून शर्मिला ठाकरेंचे आभार। मात्र आम्हाला उद्धव ठाकरेंनी कधीच आभार मानायची संधी दिली नाही, तुम्ही आम्हाला टोमणेच मारले, शर्मिलांचं उत्तर। मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसह एकूण 12 जागा प्राधान्यानं लढवा। मनसे नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी, राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार। आता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतरच सुरू होणार। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस, तर 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। कल्याण डोंबिवलीमध्ये आज पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात। संसद घुसखोरीचं सुरक्षा दलाकडून 3 वेळा रिक्रिएशन। संसदेतील कर्मचाऱ्यांची देखील कसून चौकशी। बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडी विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव। जॅकलिनवर 200 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा। आयपीएलसाठी आज पहिल्यांदाच दुबईत लिलाव। 333 क्रिकेटपटू आज आपलं नशीब आजमावणार। लिलावामध्ये 214 भारतीय तर 119 परदेशी खेळाडू। चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, 100हून अधिक जणांचा मृत्यू तर 200 जण जखमी, रेस्क्यू ऑपरेशन सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।